ते पूर्णत्वास गेलेली आहे, म्हणजे यशस्वी झालेली आहे. पण आता लोकांना शेवटच्या घटकापर्यंत चांगलं म्हणजे किती लिटर पाणी पुरवायचं आपल्याला? 55 लिटर प्रतिदिन, प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध, पुरेसं आणि निरंतर पाणी आपल्याला लोकांना देणे आहे. मग हे पाणी लोकांपर्यंत चांगलं गेलं पाहिजे, शुद्ध पाणी गेलं पाहिजे, मुबलक पाणी गेलं पाहिजे, त्या पाण्याचा वापर चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि काही व्यक्तीपर्यंत असं नाही झालं पाहिजे की पाणी पोहोचता कामा नये. म्हणून 100% नळ जोडणे आपल्या या जलजीवन मिशनच्या योजनेच्या माध्यमातून केलं आहे. 100% नळ जोडणे आणि ही योजना यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आता काय करायचं आपल्याला? ह्या योजनेला पूर्ण घेऊन आपल्याला काय करायचंय? ग्रामपंचायत आणि शासन ह्या दोघांच्या समन्वयाने आपल्याला जल साक्षरता विषय हा आपल्याला पूर्णत्वास नेणे आहे. तर पहिला विषय आहे आपला जल साक्षरता अभियान, त्याचे महत्त्व आणि नळ पाणी पुरवठा योजनेचे नियमित संचालन, देखभाल व दुरुस्ती हा पहिला विषय आहे. तर या एक पहिला विषय घेण्यासाठी मी आमंत्रित करते सुनील गजभिये सर, प्रवीण प्रशिक्षक आहेत, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद नागपूर. तसेच एकदाचे राज्य प्रवीण प्रशिक्षक आहेत. बऱ्याच राज्यामध्ये त्यांचे या विषयावर पाण्यावर मार्गदर्शन होत असतात. पाण्यावर खूप दांडगा अनुभव त्यांना आहे, पाणलोटची कामं त्यांनी केलेली आहे. तर एकंदरीत आपल्याला जलजीवन मिशनचं काम करत असताना, नियोजन आपण बजेट करत असताना खरंच आपल्याला गरज आहे जल संवर्धनाची, पाणलोटची आणि बऱ्याच माहिती तुम्हाला या पाण्याविषयी मिळेल. सगळ्यांच्या आवडीचा, निवडीचा, जिकिरीचा आणि महत्त्वाचा विषय, पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही.